हेलो नमस्कार, मैं संकेत, आपका स्वागत है कलरलेस आर्ट एंड ब्लॉग के नए वीडियो में। इस वीडियो में हम लोग जाने वाले हैं सफारी वर्ल्ड। Ini buat kocek. Lepas. बघ ना कशी दिसतात। अभी देखा आपने इस वीडियो में क्या क्या देखने मिलने वाला है। वो ये तो सिर्फ ट्रेलर था। अभी हम लोग उधर जाने वाले, गाड़ी के लिए वेट कर रहे। गाड़ी आने के बाद हम लोग निकलेंगे, तो चलो निकलते। और ये वीडियो हिंदी और मराठी दोनों में रहेगा, तो थोड़ा एडजस्ट कर लेना। ये अपनी वैन है। अभी हमने एंट्री किया है सफारी वर्ल्ड में। इधर नंबर लिखा हुआ है, 160 दिए हैं हम लोग को, और प्रणीता को भी 160 दिया है। मतलब ये पूरे बैच को 160 नंबर दिया हुआ है। और ऊपर देखिए जंगल चालू हो गया है। ते कसलं तिकीट आहेत ते फुकेट। पाण्याची बॉटल पण काढून घेतली आमच्याकडून। पाण्याची बॉटल नाही, खायला काय नाही, सगळं काढून घेतलंय। आता जाताना ते देतील आपल्याला, कूपन दिले त्याच्या बदल्यात। गाडी घेऊन जाईल आतमध्ये 500 काय मकाऊ बोलतात त्यांना, पोपट आहेत मोठेवाले। इकडे लाईन सगळे ते पोपटच आहेत। आणि इथे समोर एक मोठा पोपट दिसतो। इथे आता थोडे फोटो काढूया आपण। नुसता पोपटांचा जाऊ देतो त्या पक्ष्यांचा। आता आपण आलोय जरा पुढे। इकडून नाही जायचं आपल्याला, येताना सरळ इकडून यायचं। आता मॅप नुसार जर आपल्याला लेफ्टनेच जायचं। मी इथेच बसून असतात, उडत पण नाही, जाळी पण नाही लावले कुठे अशी काही बाहेर। ते सफारी वर्ल्डचं असं बनवलंय, ते पण बघून घ्या तुम्ही। छोटे छोटे घोडे आहेत हाईटला एकदम। आणि जाऊया हळूहळू पुढे। इकडे कपड्याचं दुकान आहे, वरती सफारी वर्ल्ड लिहिलेलं आहे। तिकीट काढायचं पण बघा किती भारी बनवलं। आणि इकडे कार्टून ठेवले सफारी वर्ल्डचे, त्याच्यावर फोटो काढण्यासाठी। कासव काचेमध्ये डुप्लिकेट वाटतात ते, पण बघ ना कसे दिसतात। आणि ते पण बघा खातोय मानाटी। तिकडे जायचंय का पहिलं? हा मासा लावला इथे, आणि तो ब्रिज आहे। ब्रिज वर नंतर जायचं आपल्याला। ते बायका बघ कशा बसले तिकडे। फर्स्ट कुठे जायचंय? इकडेच गेलेत बघा इकडे। इकडे एसी एकदम फास्ट असते। बरंच ना असे कसे एकदम फिश टँक, मोठा फिश टँक बनवले। जबरदस्त, एवढा मोठा आहे वो। त्याच्यामध्ये यांना जेवण टाकलंय या बॉक्सच्या। आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढतील। तिकडे बसला ना किती आपल्याकडे बघते बघा, उठला की तिथे बस ना। माझ्या नंतर संकेतकडे बघून बघणारी बाई। दुकानं इकडे आहेत। आमच्या दुकानातून घेण्यासाठी आमचं सगळं सामान काढून घेतलंय। बऱ्यापैकी आणलेलं आम्ही खायला प्यायला। अभी सामने देखते, सामने कौन है वो? भांडव
अरे नुसते धावतात, नुसते तरबर तरबर तरबर. हो. त्या बदकांना खाताना बघितलं. आता आपण पुढे जाऊया. इकडे पक्षी वगैरे आहे. हा औरंग उतान तो बघायला जायचं आपल्याला. माकड बघायला जायचं. माकड पहिला दाखवतो आता, म्हणजे जसं येईल तसं दाखवतो. इकडे कोण आहे? रॅकॉन. पाहायला जाळी लावली याच्यासाठी. चारी साईडने उड्या मारतात वाटते लोक. आणि आपल्याला इथे जायचंय. आता आपण शो साठी येऊन बसलोय. हम लोग शो के लाके बैठे. इधर क्या होगा क्या पता. अभी मंकी लोग क्या करेंगे. बहुत बड़ा एरिया. Give me your hat. Okay. Yes. Wow. Very handsome. That's Hannah. What's up? You look off. Give me. Aku dah standing by. Wait a minute. Okay, go on, go on. Hey, all right, so from the beginning, we have to start the show. पुढच्या शोला लोक जातील. आता आपण जातोय एलिफंट शो देखने के लिए. तर आणि गर्दी पण फुल हाऊसफुल असतो शो. तर जाऊया. सोडले अंड्यांचं जग. आणि इकडे हत्तीचा गेट पण दिसायला लागलाय. इधर से ही अंदर जाने का रखता है. चलो 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 बघू हे बघा केवढा मोठा गेट. आता तिकडून आपण इकडे आलोय. आता 11 वाजता शो चालू होणार आहे. तोपर्यंत वाट बघूया. एक 10-15 मिनिटं असतील. तिकडची माणसं येतात आता इकडे या शोला. आणि समोर तिकडे हत्ती दिसतात आपल्याला. आणि असेल मस्त असेल. हा पण शो दाखवतो तुम्हाला. आधीचा पण शो मस्त होता आणि हा पण मस्त असेल.
等下再站着表演，今天一定有在，大家请在前面，祝你们开心快乐，拜拜。 इधर गोलीबाजी होने वाली समोरच्या साठी सीट भिजणार आहेत आपण थोडा वरतीच जाऊया भारी सेटअप बनवला है यांनी अभी देखते इधर कैसा क्या होने वाला है वो But you still not satisfied. Absolutely, my man. Excellent. You want me with my own hand? आता आपण स्पाय वॉर बघून आलो ती पण मस्त होती 25 मिनिटाची होती 25 मिनिटाचा शो होता आणि मस्त एकदम फटाके वगैरे फुटत होते आता आपण जेवायला जाणार आहोत लंच ब्रेक गर्दी भरपूर झाली इकडे मगर आहे बघा तिकडे पण एक आहे त्या झाडाच्या इकडे आणि ते बघा तिकडे पण एक आहे उंट आहेत तो उंट छोटे हा अल्पाका त्यांना खायला घालायला 100 बात द्यायचे आणि तुम्ही गाजर वगैरे देऊ शकता त्यांना त्यांच्या भांड्यात जेवढं असतं तेवढं बघूया इकडे फ्लेमिंगो आहेत नीचे उभा रहे थे मशीन खबर नहीं पड़ा कोई छे कोई पकड़ी लो लॉरी वर्ल्ड समोर स्कॅरलेट बीस लाल चटक आहेत एकदम पण ट्रेन करून ठेवले असं इकडे काहीतरी मासे आहेत ते बघूया ओ 160 आपल्याला सांगतोय कुठे कुठे जायचं वेअर ओके फर्स्ट यू डू लंच फर्स्ट and then you do whatever you want to do सी लायन शो आपण आपल्याला बघायला यायचं जेवण झाल्यावर आता जाऊया आपण जेवायला काय सारखं तेच जेवायला जाऊया किड्स कॅफे बांबूचे झाडं मस्त दिसतात इकडे हे पण झाडं वाटतं ट्री हाऊस
आता एक ब्रिज क्रॉस करून आलोय मस्तपैकी आणि इकडे दुसरे रेस्टॉरंट आहेत इंडियन कुठे तर बघायला लागेल. तिला कशाला बसवलंय म्हणजे इकडे मेळा भरवलाय. मेले में आप खेल सकते हो पैसा देके और हम लोग होटल ही ढूंढ रहे मैप लेके. ओके भरपूर मोठा रेस्टॉरंट 160 डेकोरेशन पण मस्त. आता आपलं जेवण झालंय. जेवणात बघितलं तुम्ही काय काय ते. आता परत एकदा बघा. आता जेवण परत आपल्याला डॉल्फिन शोला जायचंय. पण इथे पण त्या दोघी जण आहेत. यांची मान फिरतात की नाही माहित नाही. नसतील फिरत. मगाशवारीची मान फिरवती म्हणजे तुम्हाला आधी दाखवली ना तिची. अरे ह्याला बघितलंच नाही मी. गरुड थोडं मोठं त्याच्यावर फोटो काढायचे पैसे. आणि इथे पण आहेत आपलं ते पण नाही. ते पण तुमच्यावर बसतील कुठे पण आणि फोटो काढायचे. ओके ते माकड येते फोटो त्यांच्यावर फोटो काढायला. हे बघा गाईज देखा गाईज यांच्या साथ फोटो निकालले गेली पैसा. डॉल्फिन शो चांगला असेल. मोठे मोठे डॉल्फिन असायला पाहिजेत. तर बघूया आता कसं काय चालतं ते. पूर्ण शो मी सेपरेट टाके आणि बाकी असं थोडं थोडं टाके. बाकी एकदम कलरफुल आहे सगळीकडे. डॉल्फिन सोबत फोटोचे 700 रुपये. डॉल्फिन स्टेडियम आणि एंट्री फी काय माहिती घेते. एंट्री फी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. परत 30 रुपये बॉटल आहे छोटीवाली पाण्याची. बात 30 बात. तिथे आपल्याला डॉल्फिन शो दाखवून राहिला. याला भरला पूर्ण बघा फुल. आपल्याला आता वरतीच जायला लागेल. आता वरतून पण बघूया कसं दिसतं ते. तिथे बसे इथे इथे आपला डॉल्फिन शो बघून आपण बाहेर पडलोय आणि मस्त होता. उड्या मारतात. आता बघा इथे सी लायनला आलोय आपण. सी लायन शो हा शेवटचा शो आहे. त्यानंतर आपल्याला 3 वाजता एका ठिकाणी भेटायचं आहे आणि उसके बाद जाने वाले हे सफारी ना कुठे सफारी वर्ल्ड हे मरीन पार्क. हा सफारी पार्कला याच्यानंतर जाणार आहे आपण. तिथे आहे क्रोकोडाईल गार्डन. ते वरचं ते वाचलं मी. आता इंग्लिश आता बघितलं. ओके क्रोकोडाईल. ते बघा कसे झोपलेत तिकडे. हे ते आम्ही एवढा खर्च केला आणि झोपलेत. अरे हा चालतोय. हा वसूल करतोय पैसे. आणि हे पोपट वगैरे हे कोण आहे. ये लोग है ना अपने को टाइम ही नहीं देते ऐसा घूमने के लिए ज्यादा करके. ये शोज रखते एक के पीछे एक. तो दूसरी जगह जाने के लिए मिलता ही नहीं. तो अभी 3 बजे तो निकलने का है. तो कैसे घूमने का. और बाकी काही इथे जास्त प्राणी नाहीत. लिमिटेडच प्राणी आहेत. फक्त यांचे शोज जास्त टायमाचे. फक्त प्राण्यांसाठी असं तर एवढं कोण आलं नसतं इथे बघायला.
कारण की ते आपल्या देशात पण आहेत, फक्त यांचे शो जरा भारी असतात. आणि आता बघ हे खाली दिसतंय ना, थोडं वेळानं लगेच पूर्ण भरून जाईल. आता आपलं पूर्ण झालंय सफारी वर्ल्ड फिरून. 5 शो आपले बघून झालेत. आता आपण बाहेर जाऊया, त्यांनी सांगितलेल्या लोकेशनवर थांबूया. आणि मस्त होते सगळे शो. आता आपल्याला जायचं आहे सफारी पार्क कडे. पहिल्या माळ्यावरून खायला घालतो. बेंगोल टाइगर, बेंगोल टाइगर, तिकडे बसतो. बाहेर पाऊस पडलाय काचेवर, त्यामुळे क्लिअर दिसत नाही. आपलं दिसलं असतं. आपण नाही बघितलं. ही व्हिडिओ आपण इथे संपूया. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा. और हम लोग मिलते हैं अगली वाली वीडियो में. तब तक के लिए बाय. वाघाचा मूड चेंज झाला तर लफड आहे. चला काय नाही करत तो.